शेफाली मावशी, बघ कोण आले. आले. झालं. आता शेफालीला वाटणार की मी तिच्या बरोबर मज्जा करायला इथे आलोय. हा यश पण ना फुकटच अडकवतो मला. ओ माय गॉड, समीर सर, तुम्ही? बॉस काका, शेफाली मावशी विचारते की तुम्ही इथे कसे. मी इथे सहज आलोय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज सर. तुम्ही या ना. हो. इथे बसा. आय मीन सॉरी, तुम्ही इथे बसा. इथे? सॉरी सर, तुम्हाला हवं कुठे ते बसा ना. मी इकडे बसतो. चालेल. मी पाणी आणते. हो. नाही, मला पाणी नको. सर, पाणी. दमून आला असाल ना उन्हातून. पाणी प्या. शेफाली मावशी, तू फॅन ऑफ का केला? उन्हातून कोणी दमून आला तर फॅन लावायचा असतो. हो ग, ऍक्च्युली माझ्या लक्षातच नाही आलं की पंखा ऑलरेडी सुरू होता. सॉरी सर, मी ऑन करते. तुम्ही चहा घेणार? नको, मला चहा नको. मग कॉफी तरी घ्या. नको, कॉफी नको. काय उकडते ना खूप, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. ते पण बरोबरच आहे. मी सरबत आणते. नको शेफाली, मला काही नको. उगीच ना असं वाटेल की तुम्हीच मला सांभाळायसाठी इथे आलेला आहात. काही काय सर, मी तर इथे परी बरोबर मज्जा करायला आली. आणि बॉस काका सुद्धा मज्जा करायला आलीये. अगदी बरोबर, मी इथे परी बरोबर मज्जा करायला आलेलो आहे. परी इकडे ये. मला तुझ्या फ्रेंडने सांगितलं तू चित्र फार छान काढतेस. हो ना? मला दाखव ना प्लीज. दाखवते, आता पटकन आण. दाखवते. पटकन आण. पटकन ये चित्र घेऊन. पळ, धाव. येस, दाखव. शेफाली मावशी, उघडून दे ना. वाव. पुढे दे. चित्र आण, दाखव. अरे वा, हे काय आहे? हे बटरफ्लाय. ओहो, बटरफ्लाय. मला एक सांग, बटरफ्लाय बसतं कशावरती? फूल. अरे मग फूल कुठे? फूल ते शोधतंय. हो, अच्छा, बटरफ्लाय फूल शोधताय होय. मग आपण शोधूया ना फूल. चल, हे झालं बटरफ्लाय. अरे ओके. हे असं बटरफ्लाय नाही, असं बटरफ्लाय. असं कुठे बटरफ्लाय असेल? मग हे काय? हे मछली झालं. अच्छा, ओके. हे असं, ओके. मग आता हे बटरफ्लाय, आणि आता हे बटरफ्लाय शोधताय फूल. ओके, बटरफ्लाय निघालं, फुलाच्या शोधात पळालं. बटरफ्लाय उडालं. आता फुल कुठे आहे? फुल कुठे? पुढे, इकडे नाही. इकडे नाही. अरे, फुल सापडलं. ये! चला, पुढचं चित्र बघूया आता. हे काय? हे घर आणि हे गार्डन. परी, तुझं घर आहे? माझं घर आहे. किती सुंदर आहे ग. हे मला घेऊन जाशील तुझ्या घरात? तुम्ही तर माझ्या घरी आला पण आहात, बसला पण आहात. सो स्मार्ट. अरे वा, आज परीच्या घरी अजून कोणीतरी आलेलं आहे मज्जा करायला. कोण आलाय? शेफाली मावशी. करेक्ट. काय शेफाली? शेफाली मावशी तर आज उलटीच काम करणार आहे. का? पण ऑन होता तो बंद केला. शेफाली. खायला काहीतरी ऑर्डर करतो, तुमच्यासाठी काय सांगू? काही नको सर, मी बनवते ना पटकन. अरे बापरे. काय झालं सर? नाही, कुठे काय, कशाला शेफाली तुम्हाला त्रास? मी मागवतो ना.
त्या त्रास कसलाय सर? मी बनवते घरच्या घरी काहीतरी पटकन. बॉस काका, स्वयंपाक करण्यात एवढं लाजण्यासारखं काय? जाऊ दे, ते विचित्र आहे, आपण चित्र बघू. ओके, सांग हे काय आता? या बंडूला पिन मारली पाहिजे. तुम्हाला मुलं आहेत का? नाही, आम्ही दोघच असतो. ओ, जे मुलबाळ नाहीये तुम्हाला? नाही, मुलगी होती पण लहानपणीच गेली. ओ, आय एम सो सॉरी. आई वडिलांसाठी हे खूप मोठं दुःख असतं ना. आय कॅन अंडरस्टँड. पण नेहा आम्हाला मुलीसारखीच आहे. हो, हो का? हो, दॅट्स वंडरफुल. पण मग नेहा दिवसभर ऑफिसला असते म्हटल्यानंतर परी तुमच्याकडेच असेल ना? हो. ओ, तिला सांभाळणं खूप जड जात असेल. त्रास होत असेल ना तिचा? नाही हो, त्रास कसला, उलट तिची मदतच होते. हो, शी इज सच अ बेबी. ती तुम्हाला काय मदत करत असणार? ताट घेते, स्वतःच ताट उचलून ठेवते, होमवर्क आपलं आपण करते आणि मला काय काय बनवायला मदत पण करते. शांत राहा जरा, तिकडे उगाच बोलू नका. अगं तिथे मी शांतच राहणार आहे, पण अशी बग्गी बनवून देणार मी परीला. या. हो, तिथे परीबद्दल काही बोलू नका. हा, नाही बोलत. सगळं सूप प्यायले ना? हो मॅडम. गुड. या ना. हो हो. पप्पा, बघितलं का तुम्हाला कोण भेटायला आलंय? हे नेहाच्या शेजारी राहतात, काका काकू. नमस्कार. नमस्कार. म्हणजे तिला आई वडिलांसारखेच आहे ते. तुमच्या तब्येतीचं कळलं म्हणून आलो. कसं वाटतंय आता? बरं आहे असं म्हणताय. लवकर बरे व्हा. नेहाकडनं तुमच्याबद्दल ऐकलं होतं खूप, म्हणून भेटायची इच्छा होती, पण हे असं नाही. यश नेहमी येतो आमच्याकडे, खूप गुणी मुलगा आहे. गॉड, हा म्हातारा काका परीचा विषय का काढत नाहीये? ऍक्च्युली आमच्या पप्पांना ना यशचा खूपच लळा आहे. अनफॉर्च्युनेटली यशचे आई वडील त्याच्या लहानपणीच गेले. पण आमचा यश आहे ना आजोबांच्याच अंगाखांद्यावर वाढला, इतका की दिवसभर त्यांच्याकडेच असायचा. म्हणजे आमच्या परीसारखंच. काय, नेहा ऑफिसला गेली की परी नेहमी आमच्याचकडे असते अगदी दिवसभर. म्हणजे यश सारखंच. हो, तशा मायलेकीच राहतात, त्यामुळे त्या अगदी आमच्या घरच्या सारख्याच आहेत. हो हो काकू. हो हो, इथे कुठे चाळीच्या गोष्टी सांगताय. त्यांना विश्रांती घेऊ देत, आपण निघूया. पप्पा, पप्पा, पप्पा काय होतं तुम्हाला? हा, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला काही होतंय का? मी पाणी देऊ का? तुम्ही जरा प्लीज थांबा. थांबा पप्पा. पप्पा प्लीज. पप्पा काय होतंय? काय झालं तुम्हाला अचानक? अहो, तुम्ही शांत राहा फक्त. बोला ना प्लीज, काय होतंय? यश, यश बघ ना. पप्पा काय झालंय? आजोबा काय होतंय तुम्हाला? आजोबा, आजोबा रिलॅक्स बघा. काही होणार नाही तुम्हाला. आजोबा काय झालं काय अचानक? काय होणार? नको तो विषय काढला तर.
परीचा विषय काढला यांनी. तुम्ही का काढलात हा विषय? परीचा विषय काढू नका सांगितलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला समजत कसं नाही हो? ऑलरेडी त्यांचं बीपी शूट झालंय, त्यांना स्ट्रोक आला असता तर. डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला की त्यांना त्रास होणारे विषय काढू नका त्यांच्या समोर. पण मी काय केलं? तुम्हीच म्हणालात यश म्हणून मी. अहो तुम्ही गप्प बसा ना प्लीज. आजोबा अहो पण मी खरंच काय बोललो नाही. तुम्हीच म्हणालात यश आणि ते. या काकांना बाहेर घेऊन जा प्लीज. अरे यश, मी खरंच काही बोललो नाही रे. फक्त तुझा विषय निघाला म्हणून मी परी. काका इट्स ओके तुम्ही बाहेर जा प्लीज, बाहेर जा. काका खाली चला काका. अहो गप्प बसा ना. अरे मी खरंच बोललो नाही. मी फक्त चौकशी करत होतो यांची. तेवढ्या चाळीचा विषय निघाला म्हणून मी फक्त परीबद्दल. बस बाहेर जा तुम्ही प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. काका चला. आजोबा बाबा काय होतंय यांना? बरे होतील ना रे? ऑफकोर्स काही होणार नाहीये त्यांना. आजोबा प्लीज बोला ना काहीतरी. मी डॉक्टरांना फोन कर. प्लीज बाबा काय होतंय तुम्हाला? डॉक्टर अचानक काय झालं तुम्हाला? डॉक्टर आजोबांना परत तसंच होतंय. तुम्ही लवकर येता का प्लीज? प्लीज बाबा. थँक्यू. या यश चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक. अजून कोणी बसवायचंय का घोड्यावर? तुमचे फ्रेंड आहेत का कोणी? चल मेरे घोडे टिक टिक टिक. घोडा दमला. आता आम्हाला जरा चारा खाऊ द्या, पाणी पिऊ द्या. तुम्ही जरा आराम करा. मालक उतरा. वा 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 वा. थँक्यू मालक. आम्ही जरा एक फोन करू का? थँक्यू मालक. हो यश फोन का उचलत नाहीये? चारा खाऊन झाला का घोडे काका? हो झालाय. एक मिनिट. बॉस काकावरनं घोडे काका? ये घोडे काका क्या है? आई म्हणते मोठ्या लोकांना काका मामा अशा नावाने हाक मारायच्या, त्यांच्या नावाने हाक नाही मारायच्या. वा वा वा. म्हणून बॉस काकाचं झालं घोडे काका. या घोड्याला तुम्ही इतका मान दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मालक. आता गप्पा नका मारत बसू. चारा खाऊन झाला असेल तर मला राईट द्या ना. अहो मालक तुम्ही पाठीवर बसा. मी काही टाइमपास करत नाहीये. या चला चला. हे जे काही आज तुम्ही घोडे काका म्हणून मला मामा बनवलाय. वा. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक. अरे बापरे. हे काय? हे काय ते नंतर सांगतो. आधी आमच्या मालकाला खाली उतरवा. एक मिनिट. हा. आमचे मालक तसे नाजूक आहेत पण जरा दमदार आहेत. काय चाललंय काय तुमचं दोघांचं? हे माझे घोडे काका. किती गोड. ह्याच्यात गोड काय आहे? नूडल्स. नूडल्स गोड आहेत? नाही आय मीन मी नूडल्स बनवून आणलेत. हो. एक मिनिट. तुम्ही 2 तासांपूर्वी जे स्वयंपाकघरात गेलात ते आता नूडल्स घेऊन आलायत? वा वा वा. तो पुरणाची पोळी सांगितल्यावर आठवडा लागतो का?
मला सध्या एवढंच येतं ना. सर डोंट वरी, नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना तेव्हा मी आणखी छान छान डिशेस बनवीन. वाव. या ना, खा ना. हो चला 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 सगळे मिळून खाऊया. बसा बसा मालक, तुम्ही इथे बसा. तुम्हाला आता मी गरमागरम नूडल्स देणार. घ्या 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 मालक, घ्या घ्या घ्या. सुरू करा तुम्ही. चला घ्या शेफाली, तुम्ही पण घ्या. सर तुम्ही आधी खा. नाही तुम्ही आम्ही कशाला, आपण दोघंही खाऊ ना. चला. नाही नको सर, आधी तुम्ही खा. अरे नको काय नको, नूडल्स आहेत ना समोर, आपण खाऊन घेऊ ना दोघंही. चला. आता मी तुम्हाला कसं सांगू? कसं सांगू म्हणजे तोंडाने सांगा. एक मिनिट, संपलेत का म्हणजे आता नाहीयेत का घरात? भरपूर येतात पण मग तुम्ही खा ना. चला तुम्ही पण खा ना. सर मी तुम्हाला सांगतेय ना, तुम्ही आधी खा बरं. अहो तुम्ही पण खा शेफाली. चला तर. अरे तुमच्या दोघांचं चाललंय काय? तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा. तुम्ही ना आई आणि फ्रेंड सारखेच भांडता. तुमचे लग्न होणार. हा वाव परी, थँक्यू सो मच यार. तुझ्या तोंडात ना साखर, चॉकलेट, कुकीज, आईस्क्रीम सगळं पडू दे. काय इतकं एक्साइट होत आहे शेफाली? लहान मुलगी आहे ती, काहीतरी बोलते. इतकं काय एक्साइट होण्यासारखं आहे? हो सर, तुम्हाला माहिती नाही का, काय? परी जे बोलते ना ते सगळं खरं होतं. आजपर्यंत ती जे काही बोलली आहे ना ते सगळं खरं झालंय सर. अरे बापरे. अरे यश फोन उचल ना, इथे लग्न लागतंय माझं. नेहा, निघालात? काका, आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. मगाशी मी थोडा हार्श होतो. मला तसं बोलायला नको होतं. काकू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. असू देत रे, यांचंही चुकलंच जरा. अहो चला. नेहा, आय एम सॉरी. मला माहिती आहे तू चिडली आहेस माझ्यावर. हे बघ, आय नो आय ओव्हर रिॲक्टेड. मला असं बोलायला नको होतं नेहा, पण आजोबा. इट्स ओके यश, माझंच चुकलं. मी उगाच काकूना इथे घेऊन आले. तसं नाही आहे नेहा. तसंच आहे यश. काकू म्हणत होत्या नको जाऊया, उगाच काही गोळ होईल, पण काकांची इच्छा होती म्हणून. माझंच चुकलं. नेहा, आय एम सॉरी यार. चूक झाली माझी. मला नको बोलायला हवं होतं तसं. आय अग्री. पण आजोबांना काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत का? काय करू? तू तुझ्या जागी बरोबर आहेस यश. मी निघते, मला उशीर होतो. परी वाट बघत असेल.